सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या मराठीच्या पुस्तकातील कथा या भागाला आपण सुरुवात करतो आहे. या प्रकरणामध्ये कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका, कथेचे घटक, कथेचे वैशिष्ट्य हे सगळं आपण बघणार आहोत. तर कथा म्हणजे काय, तर गोष्ट, कहाणी, हकीकत आणि वर्णन. एखादी छोटीशी गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन, एखाद्या प्रसंगाचं वर्णन म्हणजे पण आपण त्याला लघुकथा, छोटीशी प्रसंग वर्णन करणे म्हणजे सुद्धा आपण त्याला कथा म्हणू शकतो. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दामध्ये पूर्वी गोष्ट सांगितली जात असे. आपण आपल्या आईकडनं, आजीकडनं आपण ह्या सगळ्या कथा ऐकलेल्या असतीलच. इसापनीतीतल्या कथा किंवा अलीबाबा चालीस चोर अशा ज्या कथा आहेत, आपण ज्याला म्हणू आपण लोककथा आहेत, किंवा चातुर्मासामध्ये दिलेल्या धार्मिक ज्या कथा आहेत, नागपंचमीची कहाणी किंवा वटसावित्रीची कथा, 16 सोमवारची कथा. तर हे सगळे जे छोटे छोट्या कथा आहेत, अर्थात त्या लक्षवेधी, सोप्या आणि सुटसुटीत आणि रसाळ शब्दात वर्णन केलेल्या होत्या. पण मग नंतर काय झालं, ही मौखिक परंपरा झाली. ठीक आहे, आधी मौखिक स्वरूपातच या कथा होत्या, पण नंतर त्याला लिखित स्वरूप जेव्हा प्राप्त झालं तेव्हा आणखी त्याला लोकप्रियता प्राप्त होत गेली. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियताच लाभत गेलेली आहे. कथा म्हणजे सांगणे, म्हणजे निवेदन करणे. आणि कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झालाय. तर भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा लाभलेली आपल्याला दिसते. आपण आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं की कशा प्रकारे आपल्या लोककथा, लहान मुलांच्या कथा, बुले बकावलीची कथा असो, किंवा अलीबाबा आणि 40 चोरांची कथा असो, किंवा अलादीनची कथा असो, सिंदबादची फेऱ्या असो सागरावरच्या, तर ह्या सगळ्या कथा आपल्याला लोभस वाटायच्या. त्या आपण ऐकलेल्या आहेत, त्या आपण वाचलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या मराठी साहित्याला सुद्धा म्हणजे कथेची परंपरा फार अगदी प्रदीर्घ आणि समृद्ध अशी लाभलेली दिसते. तर कथा म्हणजे काय, प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. धार्मिक ग्रंथाचं आपण उदाहरण दिलं तर दृष्टांत, जे महानुभाव पंथीयांचे आपण बघितलेले आहेत, शिकलेलो आपण आहोतच. तर त्या दृष्टांतात काय असायचं की एक तरी उद्बोधन आपल्याला असतं, त्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. तर ही अशी छोटी छोटी दृष्टांत, छोट्या छोट्या प्रसंगाच्या स्वरूपात ही कथा सांगितली जायची. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोचण्यासाठी मग नंतर कथा लिहिल्या जाऊ लागल्या. शौर्याच्या कथा, शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या कथा, तानाजींच्या शौर्याच्या कथा पोवाड्याद्वारे, वीरगाथेद्वारे अशा गायल्या जाऊ लागल्या. आणि मग लिखाण पण केल्या जायला लागलं. कथेमध्ये काय असतं, घटना असतात, कथानक असतं, तिच्यामध्ये पात्र असतात म्हणजे व्यक्तिरेखा असतात, स्थळ, काळ, वेळ ह्याचाही उल्लेख असतोच कथेमध्ये. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरण पण असतं. शौर्य कथा असेल तर म्हणजे गड आणि त्याच्या गडाच्या कडा, तकडाक तकडाक धावणारे घोडे आणि घमासान असं होणारं युद्ध, ही सगळं वर्णनं त्या वातावरणानुसार कथेमध्ये केली असतात. बरं, ती तुम्हाला पण माहिती आहे, कारण वातावरण निर्मिती केल्या गेली की आपण त्या कथेमध्ये मस्तपैकी आपण रममाण होतो, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणून त्याच्यासाठी समर्पक अशी निवेदन शैलीही असते. जो कथा सादर करतो, जसं तुमची आजी जेव्हा कथा सादर करायची तेव्हा तुम्हाला लक्षात आलं असेल की आजीला अशी वेगळी निवेदन शैली होती. आजी वेगवेगळे प्रकारच्या पात्रांचे, त्यातल्या जंगली जनावरांचे वगैरे वगैरे आवाज काढत असेल. उदाहरणार्थ आता वाघ कसा करतो, हाव असं वगैरे ती छान असं आपल्याला तिने करून दाखवलेलं असेल, तेव्हा आपल्याला लहानपणी त्या कथा खूप आवडायच्या. कारण हा आता मी जे तुम्हाला
सांगते ना, तो कथेच्या सादरीकरणाचा भाग आहे, तो पण तेवढाच महत्त्वाचा अर्थातच. कारण आपल्याला पहिली जी कथा अभ्यासाला आहे ती वपू काळे ह्यांची आहे आणि वपू काळे ह्यांचं फार मोठा मोलाचा भाग आपल्याला वक्तृत्व कलेमध्ये त्यांच्या आणि कथेच्या सादरीकरणामध्ये तुम्हाला सामोरा येतोच आहे. अनेक तुम्ही कथन त्यांचे ऐकले असतील आणि नसेल ऐकले तर तुम्ही आत्तासुद्धा बघा, तुम्हाला लक्षात येईलच. तर निवेदनशैली महत्त्वाची असते. तसंच कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत असंही कथेत असतं. कारण या परस्परांचे ताणतणाव, त्यांचे संबंध आणि कथानक कुठल्या भागावर आहे याच्यानुसार त्या कथेचा क्लायमॅक्स, गुंतागुंत आणि परमोच्च बिंदू, उत्कंठेचा ज्याला आपण म्हणतो चरमोत्कर्ष, तो आपल्याला कथेमध्ये दिसतो. आणि मग तेच म्हटलेलं आहे की उत्कर्ष बिंदू दिसतो. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला एक समर्पक शेवट पण असतो. कथेला साजेसा असा शेवट पण असतो. तसेच आणि सुयोग्य आणि उत्तम शीर्षकसुद्धा असतं. जे कथेला टायटल ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, कथेला शीर्षक असतं, कथेला शेवट असतो समर्पक. म्हणजे कथेच्या शीर्षकावरनंच आपल्याला कळतं की काय असेल आतमध्ये, म्हणजे कथेच्या आतमध्ये काय असेल. उदाहरणार्थ आता तुम्हाला पहिली जी कथा दिलेली आहे ना, शोध, तर त्या शोधमध्ये आपल्याला नाही म्हटलं तरी आपल्या मनात, तुम्हा विद्यार्थ्यांच्या मनात उत्कंठा दाटून राहिली असेल की शोध ह्या कथेमध्ये नेमकं काय शोधायचं आहे आपल्याला, काय उत्सुकतावर्धक कसं असेल बरं त्या कथेमध्ये. म्हणजे नाही म्हटलं तरी त्या शीर्षकातनं आपल्याला ना एक प्रकारचं रुची निर्माण होते, आपल्याला औत्सुक्य निर्माण होतं की कथेत नेमकं आहे काय. तर थोडक्यात सांगायचं तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्राच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण. आपण महाभारत, रामायण हा दोन्ही आपल्या महाकाव्यांचं जर उदाहरण घेतलं तर त्या दोन्ही महाकाव्यांमध्ये आपल्याला परस्पर संबंधातनं निर्माण झालेले ताणतणाव तर दिसतातच. उत्कंठावर्धक आपल्याला त्या काय म्हणू, कथानकानुसार उत्कंठावर्धक आपल्याला त्याचे परमोच्च बिंदूसुद्धा आपल्याला दिसतात आणि त्यानुसार त्याचा केलेला शेवटसुद्धा दिसतो. पण कथेला काय आहे, त्या कथांना उद्देश आहे. शेवटी आपल्याला ही आपली महाकाव्य बऱ्याच गोष्टी शिकवून जातात आपल्या धर्म आणि संस्कृतीच्या. तर अशा प्रकारे ही कथा उलगडत जाते, नवीन नवीन रूप घेत जाते आणि आपल्याला ती आवडायला लागते. विशेष म्हणजे तेच की आपल्याला ती आवडायला लागते. तर अर्थात प्रत्येक कथेमध्ये हे सर्व घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असं म्हणता येणार नाही. प्रत्येक कथेमध्ये ह्या सगळ्या घटकांचे प्रमाण थोड्या बहुत प्रमाणात कथानकानुसार, पात्रानुसार, विषयानुसार त्याच्यामध्ये वेगवेगळं, म्हणजे त्या मेजरमेंट्समध्ये, त्या मोजमापामध्ये थोडंफार बदल केले जातात जेणेकरून ती कथा रुचकर व्हावी, परिणामकारक व्हावी. लेखकांनी ज्या उद्दिष्टाने ती कथा लिहिलेली आहे तो परिणाम जो आहे तो त्यावर नीट साधला जावा, हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असतो. अर्थात म्हणून ते म्हणतात की कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो, कधी वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन ही कथा लिहिली जाऊ शकते, कधी स्त्री पात्र इतकं महत्त्वाचं असतं की तिच्या भोवतीच पूर्ण कथा संपूर्णपणे गुंतली गेलेली आपल्याला दिसते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची पण असू शकते. एखादा विचार प्रकर्षाने मांडलेला असू शकतो किंवा एखादी भावना खूपच इंटेन्स, खूपच उत्कट असते, ती खूप प्रकर्षाने मांडल्या गेलेली असू शकते. थोडक्यात कथा म्हणजे केवळ प्रसंगांचं वर्णन नव्हे, केवळ व्यक्तींचं चित्रण नव्हे, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचारांचा परिपोष पण नाही. तर कथा म्हणजे काय, पुन्हा सांगितलं की कथा म्हणजे नेमकं काय असतं बरं. तर कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण होय.
कथा ही एक्सप्रेसिव्ह असते, मग ती मौखिक असो किंवा लिखित असो. कथेमध्ये जेवढे संवाद परिणामकारक असतील तेवढी ती कथा आणखी आपल्या मनावर परिणाम साधणारी होत जाते. उदाहरणार्थ पहिली जी कथा आहे शोध नावाची, त्यामध्ये भरपूर संवाद आपल्याला आढळतील आणि त्या संवादामुळे गुंतागुंत निर्माण होतीये, ताणतणाव पण निर्माण होतो आहे. नंतर आपण थोडं रिलॅक्स होतो जेव्हा आपल्याला खरं कळतं आणि मग शेवटी आपल्याला बोध पण निर्माण होतो अर्थातच. पण हे सगळं का? तर ही सगळी जी तंत्र आहेत, कथा कशी हँडल करायची, कथा कशी हाताळायची, हे म्हणजे अगदी कौशल्यपूर्ण तंत्र आहे बरं. ते लेखकाला जमतं किंवा ते प्रस्तुत करणाऱ्याला जमतं. ती निवेदन शैली किंवा प्रस्तुतीकरण, सादरीकरण, जे काही आपण त्याला नाव देऊ. तर कथा म्हणजे पात्र, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना आणि निवेदन शैली अशा सर्वांचं एक सुसंघटित प्रकटीकरण आहे. तर यापुढचे जे भाग आहेत ते आपण आता अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कथा हा भाग अभ्यासताना आपण कथेची व्याख्या बघितली, तीही की विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. कथा म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे. कथेचे प्रकार तसे बरेचसे आहेत, पण मुख्य प्रकार आपण म्हणू शकतो ग्रामीण आणि शहरी भागावरनं. शहरी कथा, ग्रामीण कथा, दलित कथा, स्त्रियांच्या अत्याचारांना वाचा फोडणारी कथा, असे विविध प्रकार कथेचे पडतात. कथेचे मुख्य घटक आहेत. पहिला घटक आहे कथाबीज. निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे तो सहाय्य घेत असतो कथा लिहिताना लेखक, आणि या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मसाह्यात रूपांतर होते. म्हणून घटना हा भाग महत्वाचा. कथानक ही फारच महत्वाचं, कारण कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्य, वातावरण इत्यादी हळुवारपणे उलगडत जातात. कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केलं जातं. एकत्रीकरणातनं कथेची मांडणी आकाराला येते आणि कथानक उलगडताना त्यातला प्रवाहीपणा जपला जातो. त्यानंतर पात्रचित्रण. पात्रचित्रणामध्ये व्यक्तिरेखा ज्या उभ्या केल्या जातात, त्या व्यक्तिरेखेतून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादींच्या चित्रणातून व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार होत असते. म्हणून पात्रचित्रणही महत्वाचं. वातावरण निर्मिती पण तेवढीच महत्वाची, कारण स्थळ आणि काळानुसार निसर्गरम्य ठिकाण आहे की कशा प्रकारचं वातावरण आहे, त्यानुसार ती वातावरण निर्मिती झाली की ती कथानकाला पोषक ठरते. कथेला स्थळ काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी युक्त वातावरण असतं. त्यामुळे वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होत असतो. कथानकातील नाट्यमयता किंवा संघर्ष, जे काही नातेसंबंध, ताणतणावाचे निर्माण केले जातात कथेमध्ये, कथेच्या आशयानुसार, विषयानुसार त्याच्यामध्ये नाट्यात्मकता निर्माण होते आणि ह्या नाट्यमयतेमुळेच आपल्याला कथेमध्ये रोचकपणा वाढत असतो. संवादही फार महत्वाचे, कारण जर फारच परिणाम करणारे संवाद असेल कथांमध्ये तर ती कथा अतिशय प्रभावी होते. उदाहरणार्थ तुमच्या अभ्यासक्रमात असलेली शोध ही कथा, यामधले संवाद फारच परिणामकारक आहेत. भाषा शैली, अर्थात आता उदाहरण घ्यायचं झालं तर ओढ ह्या कथेचं आपण उदाहरण घेतलं तर त्यातलं शहरी वातावरण, डॉक्टरकीचा पेशा, नर्स असलेली अन्नू, ह्यानुसार त्यांची भाषा शैली अतिशय प्रमाण भाषेला युक्त अशी शहरी भाषा वापरल्या गेलेली आहे. त्यामुळे भाषा शैली पण महत्वाची. पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. अर्थात त्याचा कथाकार आणि त्याचा दृष्टिकोन, अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैली हे निश्चित होत जातात.
कथेची वैशिष्ट्ये आपण बघूया. कथा मनोरंजन करते कारण त्यामध्ये कथानक असतं आणि आपली रुची त्यामध्ये वाढत जाते कारण त्यामधली नाट्यमयता, त्यातला उत्कर्ष बिंदू, उत्कंठावर्धक असा बिंदू आपल्याला मदत करत जातो, आपलं रंजन होत राहतं. कथेमुळे सुसंस्कार पण होतात. तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये असलेल्या दोन्हीही कथा म्हणजे शोध आणि गढी आपण जेव्हा अभ्यासतो, तुम्ही जेव्हा त्याचं वाचन कराल, तेव्हा तुमच्यावरती सुसंस्कार होतीलच. कारण प्रत्येक कथा ही बोधमय असते आणि आपल्यावर सुसंस्कार करून जाते. कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. ज्या प्रकारची नाट्यमयता त्यामध्ये उत्पन्न केल्या जाते, ती वाचकांना खिळवून ठेवते. त्यात आपण तल्लीन होऊन जातो. वाचकाला वर्तमान काळातनं भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमान काळात आणणे अशा फ्लॅशबॅक लेखनशैलीमुळे ती कथा उत्कंठावर्धक होते. कथा ही एककेंद्री असते. म्हणजे अनुभवाचे रचनेचे एककेंद्रित्व कथेचं वैशिष्ट्य असतं. कादंबरी किंवा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री आणि अतिशय अशी विश्लेषणात्मक नसते. कथेतील प्रसंग, पात्र, वातावरण मर्यादित असते. म्हणूनच ती लहान असते. लघु असते, ती पसरट नसते. कथा ही भूतकाळात लिहिल्या जाते. अर्थातच ती घटना भूतकाळात घडते किंवा प्रसंग भूतकाळात घडतो आणि मग त्याचे आणखी विशिष्ट असे सौंदर्य जाणून मुद्दामहून त्याचे पैलू पाडून सुंदर कथा लिहिली जाते. म्हणजे होऊन गेलेल्या घटनांविषयी निवेदन असतं. म्हणजे उदाहरणार्थ एक होतं गाव, तिथे एक दानशूर माणूस राहायचा वगैरे वगैरे. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. अर्थातच कथा ही जीवनस्पर्शी असते. राजा राणी असो किंवा एखादा टॅक्सी ड्रायव्हर, नर्स असो वा गावातला लोकसेवक असो, त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावनांचा, वैचारिक उलथापालथींचा धांडोळा घेण्याची ताकद कथेत असते. अर्थात कथा ही तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यावर सुद्धा लिहिली जाते आणि राजा-राणीपासनं ते सामान्य माणसांच्या आयुष्यावर लिहिली जाते. त्यामुळे ती आपल्या जीवनाचा वेध घेते. श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. अर्थात कथा अतिशय रोचक जर असेल, तर आपण तिचं उत्तमरित्या सादरीकरण सुद्धा करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी कथेची आगळी-वेगळी आणि तुम्हाला अभ्यासासाठी महत्त्वाची असलेली अशी वैशिष्ट्ये आहेत. कथेचं सादरीकरण आता कसं करायचं? कथा तुम्हाला आवडली आणि आता तर जर ती तुम्हाला सादर करायची असेल, तर तुम्हाला विशिष्ट भाषाशैली, भाषेवरती प्रभुत्व, शब्द सामर्थ्यावरती तुमचा शब्दसाठा किती आहे यावरती प्रभुत्व असणं अर्थात आवश्यक आहे. त्याचं अभिवाचन तुम्ही कसं करता? कारण अभिवाचनामुळे श्रोत्यापर्यंत कथा योग्य पोहोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी अनेकाकडनं केलं गेलं तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो. आणि काय लागतं अभिवाचनामध्ये संवादातील चढ-उतार, चटपटीतपणा, शब्दफेक यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. त्यामुळे कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा ह्यांचं आकलन होण्यास, ते समजण्यास मदत होते. कथा वाचनाला जर पार्श्वसंगीत, प्रकाशयोजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करतं आणि दीर्घकाळ ते आपल्या स्मरणात राहतं. व.पु. काळे यांनी लिहिलेली शोध ही कथा तुम्हाला अभ्यासाला आहेच. व.पु. काळे ह्यांचे कथाकथनांचे दृकश्राव्य माध्यमात अनेक कार्यक्रम आहेत. ते तुम्ही YouTubeवरती किंवा Google सर्च करून तुम्ही ते बघू शकता. ह्यांचीच कथा, शोध नावाची ह्यांचीच ही कथा आपल्याला अभ्यासाला आहे. त्यामुळे ह्यांच्या कथेचं सादरीकरण आणि वक्तृत्व कला खरंच वाखाणण्यासारखी आहे. तर चं सादरीकरण करताना आपण आणखी कुठली गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, ती म्हणजे आता आपण पाहिलं की पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य उत्तम असलं तर कथा सादरीकरण अत्यंत प्रभावी होतं. अभिनय कला जर तुमच्यामध्ये असेल तर तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, बॉडी लँग्वेज म्हणजे तुमचा हातवारे हे सगळं श्रोत्यांवर परिणाम करून जातं. कथेची निवड आणि सादरीकरणाचा कालावधी. तुम्हाला जर अभिनय चांगला येत असेल आणि तुम्हाला काय म्हणू त्याला सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे तुम्हाला विनोदाचं जर आवड असेल, विनोद आवडत असेल, विनोद सादर करता येत असेल,
कुठे काय हावभाव करायचे हे जर तुम्हाला कौशल्य असेल, तर कथेची निवड खरंच महत्त्वाची ठरते. आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार कथा अतिशय अगदी गंभीर प्रवृत्तीची ठेवायची आहे, विनोदी ठेवायची आहे, की खूप अशी काय म्हणू डिटेक्टिव्ह कथा, सस्पेन्स ठेवायची आहे, की गावाखेड्यातली कथा ठेवायची आहे, हे आपापल्या भाषण कौशल्यानुसार तुमच्या वक्तृत्व कलेनुसार ते ठरवणं आवश्यक असतं. सादरीकरणाचा कालावधी पण तुमच्या कथेनुसार मर्यादित असावा, नाहीतर कथा रटाळ होते. श्रोत्यांचं अवधान काळ कारण हा फार महत्त्वाचा, कारण खूप वेळपर्यंत जे आहेत आपले श्रोते, त्यांना कंटाळा येतो ऐकायचा. त्यामुळे कथा आपल्याला मर्यादित वेळेत सादर करून ती संपवायची सुद्धा असते. जेणेकरून ती कथा दीर्घकाळ वाचकांच्या लक्षात राहील. म्हणूनच आपल्याला आवश्यक असतं विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नेहमीच सांगते, की लिखित भाषा, लिखित कौशल्य ज्या प्रकारे महत्त्वाची आहेत, आजच्या काळात जर उपयोजित मराठीचा तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी उपयोग करून घ्यायचा असेल, तुम्हाला निवेदिका व्हायचं असेल, तुम्हाला बातमी देणारं किंवा देणारी व्हायचं असेल, तुम्हाला व्हॉईस ओव्हर ॲक्टर व्हायचं असेल, अभिनेता व्हायचं असेल, तुम्हाला आर-जे, व्ही-जे हे जे प्रकार आहेत हे सगळे तुम्हाला करायचे असतील, ह्यामध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय करियर करायचं असेल, तर तुम्हाला तुमची भाषा, त्याचं प्रभावी उच्चारण, शब्दांची स्पष्टता, शब्दांचा गर्भितार्थ हे सगळं नीट स्पष्ट करून सांगता यायला पाहिजे. म्हणून सगळ्या भाषा कौशल्यामध्ये तुम्हाला जी मौखिक चाचणी ठेवली असते, हेच कौशल्य तुमचं विकसित करण्याकरिता ठेवलेली असते. म्हणून तुम्ही ह्याकडे नीट लक्ष द्यावं असं मला वाटतं. तर कथेचे सादरीकरण, कथेची वैशिष्ट्ये, कथेचे मुख्य घटक हे सगळे आज आज आपण अभ्यासलेले आहेत.